नमस्कार. नमस्कार. येतोय आवाज ऐकू? नमस्कार. नमस्कार. आजच्या निरूपणाला सुरुवात करते. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैर्सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम. वाराणसीनाथ मनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति मनोनिवृत्ति परमोपशान्ति. सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. या आधीच्या भागात काल आपण देहाचं आणि आत्म्याचं वर्णन बघितलं की आत्म्याची नश्वरता आणि आत्म्याचं अमरत्व, की आत्म्याला काही फरक पडत नाही. मग आत्म्याचा काय गती होते हे सुद्धा पाहिलं. आत्म्याच्या सोबत काय जातं हे बघितलं, काय जात नाही हे सुद्धा बघितलं. त्यामुळे आता आत्मा आणि मोक्ष जर असेल तर आत्मा एक तर अज्ञानी लोकांचा असेल किंवा ज्ञानी. अज्ञानी किंवा ज्ञानी. मग अज्ञानी असेल ज्याला ही गोष्ट कळली नाही, ज्या गोष्टींची चर्चा व्हायला पाहिजे, जी गोष्ट कळायला पाहिजे ती जर कळली नाही तर पुनर्जन्म आहे. अज्ञानी असेल तर पुनर्जन्म. दोनच गोष्टी घडतात. प्रत्येक वेळी आपण दोन दोन गोष्टींचं चर्चा चालली आहे की आत्मा आणि देह, पदार्थ आणि ऊर्जा, आणि पाप आणि पुण्याचा हा एकत्र घेतलाय भाग. पाप पुण्याला दोन भाग नाही घेतले. नंतर ज्ञानी आणि अज्ञानी, आणि बाकी कोणतंही ज्ञान नाही. ज्याला स्वतःबद्दल ज्ञान नाही तो अज्ञानी, अविद्या.
आणि जो ज्ञानी आहे तो ज्ञानी ब्रह्मरूप होऊ शकतो किंवा आणखी त्याच्या पुण्याप्रमाणे, काल आपण पुण्याचा खर्च पाहिला, जमा पुण्याचा, तर तो एकतर मोक्ष मिळेल किंवा स्वर्गात जाईल किंवा नरकामध्ये नरक नाही भोगणार, कारण ज्ञानी आहे त्यामुळे तो स्वर्गात जाईल किंवा आणि ब्रह्मरूप होईल. दोन गोष्टी इकडे घडतात. आणि अज्ञानी असेल तर तो पुनर्जन्म, आणि पुनर्जन्मामध्ये तो या सगळ्या गोष्टींचा पुन्हा अनुभव घ्यावा लागेल त्याला, त्याच्यातून त्याची सुटका नाही आहे. मग आता हे जे आत्म्याचं स्वरूप आहे आणि देहाचं स्वरूप जरी वरवरचं कळलं तरी आता आत्म्याचं स्वरूप प्रत्यक्ष काय आहे मग आता, तर अजो नित्यम नित्य शाश्वतोयम पुराणा. अजो नित्य शाश्वतोय पुराणा म्हणजे आत्मा अजन्म आहे, ना मरत ना जन्माला येतो ना मरतो. ह्यावरती आता मती स्थिर झाली पाहिजे की त्याला काहीही तसा फरक पडत नाही, कारण तो स्वतः मुक्त आहे. तो मुक्त असलेला आत्मा आपल्या शरीरात आहे याची जाणीव होणं म्हणजे या दोन गोष्टी ज्या आहेत की देह आणि आत्मा याचा विचार करत असताना आत्म्याचा जर विचार केला तर देहाला न्यूनता येते, आणि देहाचा विचार केला तर आत्मा असून नसल्यासारखा आपण वागतो. त्यामुळे आपण एक जर गोष्ट ठरवली आत्म्याचं स्वरूप तर ते अजो नित्य शाश्वतोय पुराणा. मग त्यांनी आत्मा हा अजन्म निरंतर नित्य आहे आणि तो आपल्या शरीरात वास करतो, ते चैतन्य आहे. ते पुढे पुढे त्याच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात की हे सगळं आहे आत्मा अजन्म निरंतर नित्य, यासाठी अजो नित्य शाश्वतोय पुराणा. नंतर दुसरा भाग काय आहे, पहिला भाग तर आत्म्याचं स्वरूप आहे की तो नित्य अजर अमर, न जन्मणार ना मरणार, हे स्पष्ट झालं आता. म्हणजे त्याला गती देण्याचं काम आपण म्हणजे त्याच्या जीवात भोगतोय, आत्म्याचा संबंध नाही. नंतर दुसरं शरीराशी काय संबंध आहे त्याचा, शरीराचा म्हणजे संबंध असा आहे न हन्यते हन्यमाने शरीरे, न हन्यते हन्यमाने शरीरे म्हणजे शरीर नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होत नाही. हे सगळं कळलं ना तर मग त्या आत्म्याकडे लक्ष जाईल प्रत्यक्षात. म्हणजे इतकी मोठी गोष्ट आपल्याजवळ आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि शरीर संपून गेल्यावर काय उपयोग आहे. म्हणजे शरीर संपलं आणि आत्मा अजर अमर आहे, या दोन्ही गोष्टी कळल्यानंतर शरीराकडे लक्ष देण्यापेक्षा आत्म्याकडे लक्ष देईल. म्हणजे पहिलं आत्म्याचं स्वरूप काय आहे, अजो नित्य शाश्वतोय पुराणा. दुसरा शरीराशी संबंध काय आहे की न हन्यते हन्यमाने शरीरे म्हणजे शरीर नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होत नाही. मग तिसरा आहे मृत्यूनंतरचा त्याचा प्रवास. मृत्यूनंतरचा त्याचा प्रवास आहे की आता बोललो तसं अज्ञानी असेल त्याला जर या गोष्टीचं आत्मकल्याण झालं नाही, मी कोण आहे हे कळलं नाही, नुसता व्यवहार केला, नुसतं पंचमहाभूतांच्या देहाचा विचार केला, सुरुवातीचे 2 महिने गर्भातले इतके महत्वाचे विसरला, देवाला भगवंतांना दिलेलं वचन विसरला, आणि भगवंत वाटच बघतायत की कधी माझ्याकडे माझा हा जो जीव मी पाठवलाय तो मला दिलेलं वचन पाळून माझ्याकडे येईल, हे जे वाट बघत बसला तर तसा जर तो अज्ञानी राहिला तर पुन्हा त्याला जन्माला यावं लागलं. मिळाली होती संधी पण त्या संधीचा फायदा न घेता आल्यामुळे पूर्वजन्माप्रमाणे देह घेतला आणि तसाच अज्ञानामध्ये निघून गेला तर त्याला पुनर्जन्म, स्वर्ग, नरक ह्या सगळ्या गोष्टी त्याला भोगाव्या लागतील. आणि त्याच्यात दुसरा प्रवास आहे ज्ञानाचा. तर ज्ञानी असेल त्याला एकदा का कळलं मी कोण आहे, मी आत्म्याचा अंश, आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, मी परमात्म्याचा अंश आहे, या प्रकारची त्याची मती स्थिर झाली तर बाकी तो ब्रह्म रूपही होऊ शकतो, त्याला मोक्ष मिळू शकतो. आता त्याच्या मुक्तीच्या सुद्धा 4 गोष्टी आहेत की सायोज्य मुक्तीपर्यंत जाता येतं. या सगळ्या मुक्ती आपापल्या पुन्हा विचारांप्रमाणे त्याला मिळू शकतात. हा तिसरा भाग झाला. पहिला आत्म्याचं स्वरूप की जे अजो नित्य शाश्वतोय पुराण. दुसरं शरीराशी संबंध न हन्यते हन्यमाने शरीरे. मृत्यूनंतरचा प्रवास अज्ञानी आणि ज्ञानी, या 2च गोष्टी राहिल्यात की नाही. त्यामुळे ज्ञान जर झालं, आणि त्यांनी सांगितलं एक क्षणामध्ये ज्ञान जर झालं तर ज्ञानानंतर काही राहतच नाही शिल्लक. ज्ञानामुळे हे सगळं तुमचं सगळं निघून जात आहे. मग ज्ञान घेणं किती आवश्यक आहे. ज्ञान म्हणजे माहिती, आणि ते ज्ञान म्हणजे नुसतं पुस्तकी ऐकून आणि बोलून नाही, त्याचा अनुभव घेतल्याशिवाय शंकराचार्य म्हणतात त्या ज्ञानाला सुद्धा किंमत नाही. म्हणजे मोक्षापर्यंत जायचं असेल तर त्याचा अनुभव घ्यावा लागेल ना. मग चौथा आहे मार्गातली कठीणता. आता मार्गातली कठीणता आपण काल पाहिली की मोह, इच्छा या सगळ्या गोष्टी त्याचा अडथळा आहे. प्रयत्न करायचा जरी आपण विचार केला की आपण असा प्रयत्न करू तर आपली बुद्धी ह्या गोष्टी मानत नाही. इतक्या दिवसाचे संस्कार आपल्यावरती असतात मनावर, या जन्मीचे नाही, जन्मानुजन्मांचे जे संस्कार असतात ते आपल्याला मानू देत नाही की ते सत्य नाही. ते कोण बघतंय, त्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. मग त्या ठिकाणी त्यांना म्हटलं की मोक्षाचा मार्ग जो आहे, मोक्षाच्या मार्गाने जायचं असेल
तर म्हटलं की उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधत. आता उठ, जागृत हो. कशासाठी जागृत? काय करायचं आहे वेगळं? वेगळं काहीही करायचं नाही आहे. फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि समजल्यानंतर ती बुद्धी तसं वागणार आहे, मन तसं, चित्त तसंच, अहंकार त्याप्रमाणे जर विरघळला तर म्हणजे आपल्याला मोक्षाचा मार्ग जो आहे तो उत्तिष्ठ जागृत. या कोण म्हणतंय? अर्थात कोण म्हणत असेल या गोष्टी उत्तिष्ठ जागृत? आपल्यामध्ये आपण त्याला आकर्षित करणार आहे ते सद्गुरू करतायत. सद्गुरूंचं महावाक्य आहे की सद्गुरू म्हणतात उठ, जागृत. कितीतरी कष्टाने हा मिळालेला नरदेह आहे, तो नरदेह असा फुकट घालवू नको. उत्तिष्ठ. मग आता इंद्रिय, मनावर नियंत्रण. 6वा भाग आहे इंद्रिय आणि मनावर नियंत्रण. मग इंद्रियांना जर संयमात ठेवलं, त्यांना जे करावं वाटतं ते न करता त्यांना समजावून सांगितलं, याचा अर्थ इंद्रिय वाईट नाही. इंद्रियांना जे भोग आपण सांगतोय घ्यायला, जसं आंब्याचं उदाहरण बघितलं, ते भोग न घेता आम्ही सांगतो तसं जर वागलं, ते शांत झाले, इंद्रियांनी जर शांततेने या सगळ्या गोष्टी केल्या, तर मग मनही स्थिर होतं आणि बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध होते म्हणजे विवेक जागृत होतो. मग या सगळ्या गोष्टी इंद्रिय, मन आणि नियंत्रण ह्यावरती अवलंबून आहे. देह संपला आणि आत्म्याचा विचार असा आहे की तो मुक्त आहे. मग आपल्याला मनाला, चित्ताला, अहंकाराला समजावावं लागेल. हा मधला भाग आहे, त्याला समजवलं, या क्षणी सुद्धा आपल्याला आनंद मिळू शकतो, याचा अगदी ग्वाही देत आहेत सगळेजण. मग याचा विचार करून मनांना तेच द्यायचं, मनाने त्या इंद्रियांना तेच पुरवायचं. हेच डोळे जे पूर्वी चुकीचं बघत होते त्या डोळ्यांना चांगलं दाखवायचं. जे कान श्रवण करायचंय फक्त महावाक्यांना आणि त्यानंतर त्या बुद्धीला सांगायचं, याचा अनुभव घ्यायचा आहे आणि तो अनुभव चित्तामध्ये स्थिर करायचा आहे. चित्तामध्ये स्थिर झाल्यानंतर त्याचा अनुभव घेऊन त्या आनंदामध्ये राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. हे सगळे अडथळे आहेत ना जीवनातले, जे आतापर्यंत केलं नाही ते सगळं जर करावं लागणार आहे, तर हे सगळे चित्तातले अडथळे कोण दूर करणार आहे? मन. म्हणून मनाला पटवायचं बाबा रे, या सगळ्यांमध्ये अडकला तर अजो नित्य शाश्वतो यः पुराणा असा जो अतिशय उत्तम असा जो आपल्याजवळ मिळालेली गोष्ट आहे महत्वाची, त्या गोष्टीला आपण दुर्लक्ष केल्यासारखं होईल, असून नसल्यासारखं. घरामध्ये एखादी मोठी व्यक्ती आहे आणि ती मोठी व्यक्ती असताना जर आपण तिला मान सन्मान दिला नाही आणि एक दिवस असा येतो की ती आपल्यामध्ये राहत नाही, त्यानंतर आपल्याला असं वाईट वाटतं की आपण जेव्हा होते तेव्हा त्यांना आपण व्यवस्थित मान दिला असता, त्यांचे आशीर्वाद घेतले असते तर बरं झालं असतं. पण वेळ निघून गेल्यावर या गोष्टींची किंमत कळून फायदा नाही, असं म्हणतात ते. म्हणून ही जे म्हणतात मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी ते म्हणतात आहे की उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधत. आणि त्यामुळे उठ, आता लवकरात लवकर जागृत हो. झालं गेलं आणि तुला कर्मामध्ये तसा काही बदल करायचाच नाहीये. जे तुझं कर्म आहे ते तुला करायचं आहे, कारण ते प्रारब्धाने तुला ठरवून दिलंय की हे कर्म तुला करायचं आहे. कर्मात बदल करायचा नाही. पण कर्मात बदल न करताना कोणत्या प्रकारची मनस्थिती त्या ठिकाणी स्थिर करायची हे जर सांगितलं तर अंतिम ध्येय म्हणजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाबद्दल आपण सध्या काय बोलणार, पण त्यामध्ये काहीतरी विशेष आहे हे जर सद्गुरू सांगतात आहे. आनंद स्वरूप आहे, ब्रह्मानंदम परम सुखदम, असं सुख देणारं जे काही आपल्याला मिळणार आहे, मग तो आत्मा ब्रह्माचा अंश आहे. तो आत्मा जो आनंदी राहतो तो आनंदी होतो. फक्त तो जर त्या ठिकाणी स्थिर राहिला तो ब्रह्माचा अंश आहे. आणि ब्रह्म कोणाचा अंश आहे? परमात्म्याचा अंश आहे. हे सगळं माझ्याजवळ आहे. काय सोडावं लागेल? आपण म्हणतो एखादी मोठी गोष्ट मिळवायची असेल तर काहीतरी खूप गोष्टी सोडाव्या लागतात. तसं आपल्या मनाला, चित्ताला या सगळ्या गोष्टी जर बाजूला केल्या, म्हणजे आपल्या अंगावरती नको त्या गोष्टी जर बाजूला केल्या, तर मूळ स्वभावामध्ये आपला जीव जागृत होतो. आणि ही जागृती सद्गुरू या ठिकाणी देतात. आता हे असं ऐकल्यानंतर आत्मा आणि हे जरी विचार केले नाही तर या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने भक्ती मार्गाचा जर विचार केला तर आशीर्वादाने हा आनंद मिळू शकतो. हा आनंद असा अन्यथा या ऐहिक गोष्टीमध्ये पंचमहाभूतांपासून बनलेला म्हणजे 2 महिन्यानंतरचा काळ, आपल्या गर्भावस्थेमध्ये असलेल्या 2 महिन्यानंतरचा जो काळ आहे, जीवानी हात जोडून प्रार्थना केली आहे भगवंताला, भगवंता मला यातून सोडव. भगवंत म्हणाला हो सोडतो. तू जर ह्या मायेला अडकला नाही, मायेमध्ये अडकला नाही, थेट माझ्याकडे ये. तो माझा आत्म्याचा प्रकाश आहे ना, तो परमात्म्याचा आत्म्यापर्यंत येऊ दे. त्याच्यामध्ये जे मन, चित्ती, बुद्धी, अहंकार आहे त्याच्यापासून जर दूर राहिला तर तू आणि मी काही वेगळा नाही, असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला आत्म्याची आरोहण यात्रा म्हणतात. ह्याला आरोहण, वर जाणे. आता नरकाचा विचार केला तर 7 नरक खाली आहेत आणि 7 स्वर्ग वर आहेत आणि मध्ये आपण आहे. हे जे द्वार मिळालंय मनुष्य जन्माचं, त्या ठिकाणी खाली पण जाऊ शकतो, नरकात
आणि वरही जाऊ शकतो. मग ही बुद्धी आणि विवेक आपल्याजवळ आहे ह्याची जाणीव आपल्याला सद्गुरू करून देतात. किती मोठी गोष्ट आहे ही. याहून मोठं काहीच असू शकत नाही जीवनामध्ये, की या क्षणी कळलंय की आम्ही मध्यबिंदूवर उभो आहे. जर चूक केली तर खाली अगदी निश्चित सात नरकापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि जर विचार केला तर अगदी स्वर्ग तर सोडा, स्वर्गापेक्षाही भगवंताच्या धामात आपण पोहोचून भगवंताच्या सोबत पुन्हा पुन्हा जन्म नाही पुन्हा अशा अवस्थेत जाऊ शकतो. मग आरोहण करण्याची इच्छा आत्म्याची असतेच. आत्मा त्याकरताच येतो कारण आत्मा परमेश्वराचाच अंश आहे. परमेश्वराचा अंश असल्यामुळे जसं आपल्याला आपल्या आईवडिलांची किंमत असते तशी या आत्म्याला त्या परमात्म्याची ओढ आहे. मग त्या परमात्म्याची ओढ असल्यामुळे त्याला आरोहण यात्रा फार आवडते. आरोहण म्हणजे वर जाणे. अवरोहण जर झालं त्याचं पुन्हा दुःखी होतो का? मिळाला होता याला चांगली संधी पण याने त्याचा फायदा घेतला नाही. मग वेद म्हणतात की न जायते म्रियते वा कदाचित. मग तेच पुन्हा सांगितलं की जन्म घेत नाही, मरत नाही हे तुला माहिती आहे. शरीर बदलतो जसं मनुष्य वस्त्र बदलतो तसा आत्मा वस्त्र बदलतो. हा ब्रह्माचा अंश आहे बाबा. याला ब्रह्मापर्यंत जर घेऊन गेला तर त्याला अवरोहण यात्रा म्हणतात. मग ही आत्मा विसरतो जेव्हा, मग ही गोष्ट जेव्हा आत्मा विसरतो, आत्मा सूक्ष्मातून स्थूलात उतरतो. जेव्हा आत्मा हे विसरतो त्याला काहीतरी जन्म घ्यावा लागतो ना प्रारब्धाप्रमाणे. आपण जसं प्रारब्ध केलं असेल, जसं कर्म असेल त्याप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. म्हणजे तो सुद्धा विसरतो. या ठिकाणी खाली उतरणं म्हणजे सरळ सरळ तो विसरतो आपला मूळ स्वभाव. त्याच्यावरती सुद्धा मायेचा पगडा. मग त्या ठिकाणी जर नाही विसरला तो, जर या पृथ्वी तलावर आला आणि तरी सुद्धा जर नाही विसरला तर एक प्रकारचं देवत्व म्हणतात. मग जिथे कुठे देवाचे अवतार आपल्याला दिसतात तर त्यांचा आत्मा कसा असतो, त्यांचं वागणं कसं असतं, त्यांचा संचिताचा परिणाम कसा असतो, प्रारब्ध असलं तरी सुद्धा त्यांचं वागणं कसं असतं, ते देवत्व. म्हणजे परमात्म्यानी अवतार घेऊन जे देवरूपाने आले ते आत्म्याचं अवरोहण आहे. तो मुक्त नाही, पूर्ण परमात्मा नाही आहे, पण त्यांच्यामध्ये जे देवत्व आलं ते देवत्व म्हणजे सूक्ष्मातून स्थूलात उतरलं म्हणजे अवतार घेतला. त्यांनी अवतार घेतला. मग देवत्वापासून पहिल्यांदा देवत्व असतं, देवत्वापासून उतरला खाली तर मनुष्य. देवत्वापासून जर त्यांनी मायेचा पगडा दिसला म्हणजे त्याच्यात रमला, त्यामध्ये जर रमला तर बाकी तो मनुष्य होतो देवाचा. म्हणजे मुळात परमात्मा थोडा खाली उतरतो आपल्यासाठी अवतार घ्यायला, इतरांना समाधान देण्यासाठी, इतरांचं कल्याण. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, किंवा साधूंच्या ह्याच्यासाठी उत्थानासाठी जेव्हा येतो परमात्मा ते परमात्म्याचं खाली उतरलेलं रूप आहे. अवरोहण यात्रा आहे. मग ते देवत्व, मग देवत्वाचा गुण पण आपल्यामध्ये आहे. मग तो नाही अजून खाली उतरला तर तो मनुष्य रूपात, म्हणजे कृष्णाचा विचार केला तर कृष्ण परमात्मा पूर्ण अवतार, मग ते देवत्व. आणि मनुष्य अवतार नररूपामध्ये रामरायांनी अवतार घेतला तर ते सुद्धा मनुष्य रूपात अवतार घेतला. आपल्याला माहिती आहे ते परमात्मा. मग तसंच आपल्याबद्दलही माहिती असायला पाहिजे की आपणही हा फक्त या जन्म घेतलाय, प्रत्यक्षात आपण त्याचेच अवतार आहोत. जसे कृष्ण राम ते मोठे, त्यांचे सत्वगुण जास्त, त्यांचं कल्याण जास्त, पण अंश त्याचाच आहोत. मग आधी परमात्मा, मग देवत्वाला आला कशासाठी? आपल्या कल्याणासाठी. त्यानंतर आला मनुष्य रूपामध्ये, किंवा आपलं पण मनुष्य, किंवा रामरायांचा अवतार मनुष्य रूपात, नर रूपामध्ये. तेही आपण ऐकलं नाही. म्हणजे आता जर ह्या गोष्टींनी जागृत झालो नाही तर बाकी आपल्याला नीच योनीमध्ये जावं लागतं. वरवर जाताना देवत्व आहे. देवापासून सुद्धा देव म्हणतो परमात्मा आणि मी वेगळा नाही, इथपर्यंत वर जाता येतं. पण त्यांनी अवतार घेऊन जे दाखवलं की आम्हाला काहीतरी बाजूला ठेवावं लागतं आणि ह्या कार्यासाठी यायचं असेल तर आम्हाला काही गुण सोडावे लागतात, अवतार रूपामध्ये यावं लागतं. तर देवत्वाच्या इथले काही गोष्टी सुटल्या. मनुष्यातला बराच चांगला गुण आहे की नाही. आता बघा, मनुष्य बराच चांगला वर आहे, खूप वर आहे. आणि मनुष्याने सुद्धा त्याचा आत्म्याचं ऐकलं नाही, आत्मा विसरला. इतका जागृत आत्मा असताना जर विसरला तर तो पशु होतो. बरं, पशु तरी भरपूर चालता फिरता येतो, भोगतो तरी कमीत कमी, भोगून मुक्त होतो. मुक्त होऊन कदाचित पशु मनुष्य योनीला जाऊ शकतो, कारण भोगले की नाही त्यांनी, त्यामुळे तो मनुष्य योनीला जाऊ शकतो. पशु तरी बरा, कारण आपल्या खाली पशु, आणि पशुच्या नंतर वनस्पती सुद्धा त्याचंच रूप आहे आपल्या प्रारब्धांचं. आपल्या प्रारब्धात ज्याचं जसं जड प्रारब्ध असेल, हलायचं नाही, डोलायचं नाही, काहीच करायचं नाही, नुसता परोपकार करायचा नुसता परोपकार करायचा असं सांगितलंय. म्हणजे
त्याचं प्रारब्ध कसं असेल मागच्या जन्मीचं आपण कल्पना करू शकतो. जे जे काही, आणि त्यातल्या त्यात वृंदावनातल्या गोपी असतील, त्यामुळे त्या झाडांच्या रूपामध्ये जे ऋषी आले ते सुद्धा वृंदावनात मुद्दाम आले की आम्ही झाडाच्या रूपाने कृष्णाला बघायला राहतो. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या जशा इच्छा तशाप्रमाणे त्यांनी जन्म घेतला. कोणी गोपी झाल्या, कोणी झाडं झाले, कोणी पशु झाले, पण ते त्यांच्या इच्छेने झालेले. तसेच स्व इच्छेनी पुन्हा पुन्हा परमात्मा ते देवत्व ते मनुष्यत्व, हे खाली येतो आत्म्याचं अवरोहण होत आहे. या ठिकाणी काही कारणाने आले आणि आपला जन्म आपल्या पापपुण्यांनी झाला. हा तिसरा भाग आहे. नंतर वनस्पती, आणि वनस्पतीच्याही खाली स्थावर आहे. म्हणजे स्थावर म्हणजे न हालणारे पर्वत आहे, जमीन आहे. या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांचं प्रारब्ध आहे. जडत्व इतकं जड की त्यांना काहीच फरक नाही, काही करूच शकत नाही. पशु पण करू शकत नाही आणि जड गोष्टी सुद्धा काही करू. स्थावर, या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी दिसतात. हे सगळे आपल्याच कर्मांनी आलेले आहेत. आता ह्याकडे जर लक्ष गेलं तर बाकी आपण मनुष्य जन्माला जो मधल्या भागात आलो आहे तो किती वर्षा जन्म आहे असं समजायला पाहिजे. म्हणजे आपलं किती पाप आणि पुण्य चांगलं असेल. पाप जरी जास्त असेल काही ना काही, पण अर्ध पाप आणि अर्ध पुण्य असेल तेव्हा मनुष्य जन्म मिळाला, ज्यासाठी स्वर्गातले लोक सुद्धा आपल्याकडे बघतात. मग असा जन्म जो मिळालाय त्याच्या खाली पशुयोनी आहे. जर अवरोहण होत गेलं आत्म्याचं तर आपला या जन्मी सुद्धा पुढच्या जन्माला पशु येईल. म्हणजे देह, कारण आत्मा मरत नाही. तो आत्मा पशु रूपाने जन्माला येतो आणि भोगावा लागतो. कारण पशु जन्मामध्ये काहीही करण्याचा अधिकार नाही. आणि हा निश्चित सिद्धांत आहे, सगळ्यांनी तो सिद्ध केलेला आहे. शंकराचार्यांनी काय, आणि सगळ्याच अद्वैत वेदांत सिद्धांतच आहे की जे कराल ते संपत नाही, ते भोगल्याशिवाय मुक्ती नाही. मग आनंदाने भोगा का दुःखाने भोगा. मग या ठिकाणी बघा, देवत्व म्हणजे आपला परमात्मा, मग देव, मग मनुष्य, मग पशु, आणि पशुनंतर वनस्पती नंतर हे स्थावर म्हणजे न हालणारे. वर्षानुवर्ष कितीतरी वर्ष झाले ते तसे बसले आहेत. त्यांनी सुद्धा त्यांची काही जडत्वाची कर्म केली, तशा कर्मांचं फळ मिळून त्यांना हे पण परोपकार चालू आहे. बघा, याच्यात फरक असा आहे की वनस्पती असो, पशु असो, पशु तरी थोडेसे वेगळे आहेत कारण पशूंना थोडा हालचाल आहे, पण वनस्पती आणि स्थावर जे आहे ते सगळे फक्त परोपकार करतात. त्याशिवाय का एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाचा भार झेलतात ते. म्हणजे ते त्यांचे जरी कर्म असले तर ते परोपकाराचे आहे. मग परोपकार करून ते मुक्त होणार आहे. प्रश्न मनुष्याचाच आहे. मनुष्याने जर परोपकार आणि धर्माचरण आणि या सगळ्या गोष्टी समजून आत्म्याच्या जर केल्या नाही तर बाकी आपल्याला नीच योनीत पुन्हा योनी आणि 84 लक्ष योनींचा फेरा. किती दिवस फिरावं लागेल सांगता येत नाही. पण हा आनंद जर या क्षणी मिळू शकतो तर का घ्यायचा नाही. म्हणून त्यांनी म्हणलंय उत्तिष्ठ जागृत, उत्तिष्ठ, जागा हो आता तरी, आणि माझे पूर्ण आशीर्वाद आहे तुला, असं जेव्हा म्हणतात. म्हणून मनुष्याला चैतन्याचं महाद्वार म्हणतात. चैतन्याचं महाद्वार, देवांना सुद्धा ज्याचा हेवा वाटतो असा मनुष्य जन्म आहे. असू द्या दुःख असलं तरी, दुःख असलं प्रारब्धाचे भोग, आम्हाला कोणी आठवत आहे मागच्या वेळेसचं, असू द्या दुःख असलं तरी, पण त्या दुःखातून, त्या दुःखावर मात करून जर एखादी गोष्ट उभी राहिली तर ते चैतन्याचं महाद्वार आहे. तिथून आत्मा मुक्तीकडे जाऊ शकतो, देवत्वाकडे. मनुष्य म्हणजे देवत्व, मनुष्याच्या वरची गोष्ट म्हणजे देवत्व, आणि देवाच्या वरची गोष्ट म्हणजे मुक्ती. ब्रह्मापर्यंत, ब्रह्मापासून देव आहे. देवत्व म्हणजे सगळे चांगले गुण म्हणजे देव, जास्तीत जास्त सत्वगुण म्हणजे देव, आणि सगळे तमोगुण म्हणजे राक्षस. मग राक्षस म्हणजे खाली जायचं असेल आपल्याला तेच विचार करत तर खाली सुद्धा खूप आहे, जितकं जाल तितकं आहे. आणि वर जायचं असेल तर कितीही वर जाता येत आहे. अशा चैतन्याचं मधलं द्वार म्हणजे मनुष्य आहे. आता हा जो मनुष्याचा मोठेपणा आणि ही जी मनुष्याची संधी आपल्याला मिळाली आहे ती अहोभाग्य म्हणावं लागेल. परोपकार करू, चांगलं केलं नाही केलं तो नंतरचा भाग आहे. सध्या मनुष्य जन्म मिळाला हीच तर किती मोठी गोष्ट आहे. सगळ्यात मोठा मनुष्य, म्हणून मनुष्य जन्म श्रेष्ठ. सगळ्यात श्रेष्ठ कोणता असेल, देवादिकांना सुद्धा महत्वाचा वाटतो. आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतो? फक्त दुःखाकडे, माझ्या स्वतःच्या मीपणाकडे, माझ्या बुद्धीकडे, माझ्या चित्ताकडेच फक्त लक्ष देतो. आपल्या चित्त मन बुद्धीच्या वर जर त्या आत्म्याला जर शांत करायचा प्रयत्न केला आणि आत्मा जर क्षणभर शांत झाला तर तो मुक्तीपर्यंत आपल्याला घेऊन जातो. कारण आत्म्याला काहीच होत नाही. आत्म्यासोबत काय पाठवायचं हे आपण ठरवायचं आता. म्हणून त्याला चैतन्याचं महत्व, म्हणजे हळूहळू उलगडत जातो. वेदांत असा उलगडत जातो एकदम शब्दांपेक्षा. आपण जर देवत्वाची अनुभूती, खरंच आहे, नररूपामध्ये जर आपण रामांना बघितलं तर त्यांना मर्यादा होत्या.
सगळं काही ते मनाने करू शकत नव्हते. प्रारब्धाचे भोग त्यांचं सुद्धा मोठी गोष्ट आहे की का प्रारब्ध त्यांना असं 14 वर्षाचा वनवास, कैकई का वगैरे या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यांना सुद्धा शाप होता. पण हे सगळं जर त्यांच्याही बाबतीत घडलं, पण देवत्वाचे गुण असल्यामुळे परमात्म्याचा अंश सिद्ध झाले. परमात्म्याचा अंश असून सुद्धा त्यांनी त्याचा वापर नाही केला. नरजन्मामध्ये नरासारखेच वागून त्यांनी धर्माचरण केलाय. मग या सगळ्या कठीण गोष्टी करत असताना त्यांना त्रास नसेल झाला. पण या आपल्या छोट्या गोष्टींच्या त्रास, आपणही त्यांचाच अंश आहोत. म्हणून सद्गुरू म्हणतात उत्तिष्ठ जागृत. म्हणजे वर जाण्याची संकल्पना, 7 लोक आहेत वरती आणि सप्त पाताळ आहे खालती, मध्ये आपण उभा आहे. खाली जायचं का वर जायचं हा निर्णय तर घ्यावा लागेल ना कमीत कमी. सद्गुरू म्हणतात पुढचं मी सगळं बघतो, ब्रह्मानंद वगैरे काय तुम्हाला शिकवतो सगळं नंतर, फक्त तू निर्णय तर घे माझ्याकडे यायचं का, तू माझ्याकडे लक्ष दे. आता हे जे डोळे आहेत ते नुसतं काही गणपतीच्या मूर्तीकडे बघत बसण्यापेक्षा गणपती तत्व, त्याची बुद्धी, त्याचा विवेक जर मी माझ्याकडे ओढून घेतला, आकर्षित झाला, तर गणपती आपल्याला आशीर्वाद देईल. अन्यथा मी हल्लेच नाही, आपण जर विचारच केला नाही तर पाताळ खाली वाटच बघताय. नाही पाताळात नाही झालं, थोडे बरे पुण्य आहे तर पशुयोनी आहेच. जसे वागलो तसे चावण्याचा स्वभाव असेल तर साप होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर कोणाचं ऋण घेतलं असेल तर बैल होईल. या सगळ्या गोष्टी जर स्पष्ट असतील मनामध्ये, ह्या गोष्टीच्या भानगडीत पडायचं नाही बाबा आपल्याला. असा खाली जाण्याचा विचार म्हणजे आत्म्याची अवरोहण यात्रेकडे लक्ष द्यायचं. अवरोहण म्हणजे वर, आणि तसंही आपल्याला वर जायलाच आवडतं. आपल्याला कोणालाही खाली जायला आवडत नाही हे माहिती असून बदललं नाही तर खालीच जावं लागणार आहे. मग या सगळ्या गोष्टी वर जाण्याची जी इच्छा आहे, आम्हाला काही समजलं म्हटलं की बोट वर, हो मला येतं. शिक्षकांनी कोणी विचारलं की तुला येतं का, तर आपण वर बोट दाखवतो, हो मला येतं. म्हणजे वर ही गोष्ट अवरोहणाची आहे. वर दाखवणे म्हणजे अवरोहण. आणि त्यांनी म्हटलं तुला काही येतं का, आणि मला येत नसेल तर मान खाली. खाली जाणे म्हणजे अवरोहण आहे. आम्हाला येत नाही म्हटल्याबरोबर मान खाली जाते. मग मान खाली का वर, अवरोहण याचा असेल तर देवाचं कोणत्या मार्गाने जायचं तो प्रश्न वेगळा आहे. म्हणजे आपापल्या संस्कारांप्रमाणे त्या संस्कारांवरही घेणार आपण प्रारब्धाच्या. पण निदान गुरु काय म्हणतात आहे ह्याकडे नुसतं ऐकलं, आणि नुसतं ऐकलं नाही, ऐकून हृदयामध्ये स्थिर केलं की आता आम्हाला आत्म्याला शांती, आपल्या स्वतःच्या आत्ताच्या या क्षणी आत्म्याला अवरोहणाकडे वरच न्यायचं आहे. त्याला शांती मिळेल, त्याला समाधान मिळेल, त्याला आनंद मिळेल, असंच वर्तन मला माझ्या मनाला करायला लावावं लागणार. हा निर्णय माझा आहे. म्हणजे प्रत्येक साधकांनी हा निर्णय घेतला पाहिजे की आता माझ्या आत्म्याला, आत्ता या क्षणी आत्म्याला शांती, आपण जी मरणानंतर बोलतो ना नेहमी, त्यांनी तो शब्द असा हे झालाय, बोथट झालाय. प्रत्यक्षामध्ये आत्मा शांत होणे म्हणजे समाधान दिसणे, आनंद मिळणे, शांती मिळणे. या सगळ्या शांतीच्या गोष्टी आत्म्याला आत्ता मिळाल्या तर तो स्वतः शरीरातून डोलायला लागतो. मग या गोष्टी जर आपल्याला आत्ता कळल्या की आता निर्णय घ्यायचा आहे, आपलं हे चेतनेचं मधलं द्वार सापडलंय, देवत्वाकडे जायचं का नरकाकडे जायचं. मग हे जर कळलं तर आरोहण म्हणजे आत्मा आपल्या घरी परत जातो. त्याला वर जाणे म्हणजे त्याच्यासोबत काहीच नाही आता, स्वतःचं बॅगेज आणि लगेज ना. म्हणजे त्या जीवानी ठरवलं आता की मला आता काहीच इथलं सोबत न्यायचं नाही, आणि मला सत्कर्म करायचंय, आणि सत्कर्म सुद्धा मी भगवंताला अर्पित करणार आहे, की माझं काही नाही, इदम न मम. असं करून पाहायचा. रोजच्या दिवसाचा जरी प्रयत्न केला तरी तो आत्मा म्हणतो मी शांत झालो, आणि शांत झाल्यानंतर उल्लसित होतो, आणि उल्लसित झाल्यानंतर तो म्हणतो मला माझ्या घरी परत जाता येणार आहे. जसं त्या बाहुलीला रत्नाकरामध्ये मिसळायची इच्छा झाली, तशी या आत्म्याची सुद्धा परमात्म्याला भेटायची इच्छा असते. कारण परमात्म्याचा अंश आहे, तो अडकवून ठेवलाय, जखडून ठेवलाय. मानव जन्मात आल्याबरोबर त्याच्यावरती प्रारब्ध, कर्म, सगळे सिद्धांत लागले. पण ते लागत असताना जो अज्ञानी असतो त्याला ते सिद्धांत वाटतात. ज्ञान मिळालं गुरूंचं की अरे ह्याकडे काही लक्ष देण्याचं कारण नाही, मी माझ्या वडिलांकडे जाऊ शकतो, मला माझ्या घरी जायचं आहे. मग मनुष्याच्या पुढे मग मनुष्याने जर असं ठरवलं, मनुष्याने एकदा असं ठरवलं की मला वरच जायचं आहे, म्हणजे सद्गुण सगळं चांगलं करायचं, काहीच नाही, शांत होऊन समर्पण व्हायचं आहे बस. एवढं जर केलं ना त्यांनी तर मनुष्यापासून पुढे हा जो आत्मा आहे, हा आत्मा ऋषी होतो की नाही. फरक पडला. आपण जर एखादी गोष्ट चांगली करायचा प्रयत्न केला, लागलीच आपण सुद्धा स्वतःला चांगलं म्हणू, इतर लोक सुद्धा चांगलं म्हणतील. मग त्याच्यानंतरची जी अवस्था आहे, खरंच ते टिकत गेलं आनंद तो, तर ती ऋषी अवस्था आहे. म्हणजे आत्मा आपला ऋषी म्हटलंच पाहिजे असं नाही, पण शांत जसे ऋषी असतात तसा मनुष्य होऊ शकतो. ही आत्म्याच्या आरोहणाचा मार्ग आहे.
आपण देहाचाही बघितला की देहाच्या सोबत काय काय जातं आणि कशामुळे त्रास होतो, देह क्षीण होतो, वर्धमान जे जे चाले मार्ग रे क्षयाचा, सगळं क्षयाकडे जाणार आहे, खाली जाणार आहे आणि वरून पुन्हा पुनर्जन्मही आहे. त्यापेक्षा इकडे जर आपण ऐकायचा प्रयत्न केला सद्गुरूंचा, जे सांगतील ते तसं जर केलं तर आपल्यातले सत्वगुण वाढतील, जसे रामांचे आहेत. जे कोणतं आराध्य दैवत असेल त्याप्रमाणे सत्वगुण अंगी बांधतील. माझ्यामध्ये माझे सद्गुरू बसले आहेत म्हटल्याबरोबर सद्गुण वाढले आणि सद्गुण वाढल्याबरोबर ऋषित्व आलं. मग ऋषित्व म्हणजे ऋषी म्हणून नाही, पण जे काही चांगले गुण आहेत, सत्वगुण म्हणजे मनुष्याची पायरी ओलांडली, मनुष्याची पायरी ओलांडली तर ऋषी, आणि ऋषी झाल्यानंतर देव, म्हणजे देवानी खाली आले तसं आता मनुष्य वर चालला. किती गोड यात्रा असली पाहिजे, आरोहणाची यात्रा जी किती गोड असली पाहिजे. ठरवलं पाहिजे मनाने. त्यांनी सांगितलं चांगले गुण दिसले, स्वतःलाही जाणवेल, इतरांनाही जाणवेल, समाजाला परोपकार होतील. अरे झाडं परोपकार करतात पण तू करत नाही, पर्वत परोपकार करतात पण तू करत नाही. ते भोगून सिद्ध होऊन कदाचित माझ्याच जवळ येतील. बरं, कारण हजारो वर्ष भोगतील पण येतील माझ्याजवळ. पण तू नाही करू शकत जर तू ठरवलं नाही तर, कारण तुला विवेक दिलाय, बुद्धी दिली आहे. त्यांना भोगायचं आहे, तुला सगळं करून ठरवायचं आहे. म्हणजे आत्मा जो वरून खाली आला होता, आपल्या परमात्म्यापासून देव, देवापासून मनुष्य, मनुष्यापासून पशु, पशुपासून वनस्पती, वनस्पतीपासून जड, आता मनुष्य मध्ये उभा आहे. खाली जायचं नाही ठरवलं, चांगले गुण आले, काही काळात येतातच. एका दिवसात जर शांती मिळाली तर महिन्याभरात किती मिळेल. तोच 30 साधना जर त्यांनी केली, आनंदाची साधना. आनंदाची साधना म्हणजे करायचं विशेष काहीच नाही, फक्त समर्पित करून देवा म्हणायचं इदम न मम, करायचं उत्तमातलं उत्तम कार्य करायचं आणि हे माझं नाही म्हणायचं, तर ते ऋषित्वाकडे जाणार आहे. मग ऋषी नंतर देव, आणि देवाच्या नंतर अखेरीस ब्रह्मस्वरूप होतो. ब्रह्मस्वरूपापर्यंत जरी आपण या जसं मृत्यूनंतरच्या गोष्टी बोलायच्या नाही, तशा या इकडच्या पण गोष्टी आपण अनुभव नसल्यामुळे बोलू शकत नाही. पण निदान एक दिवस तरी चांगले गुण दिसल्यामुळे ते ऋषित्व आलं तर, ऋषी नाही पण ऋषित्व जर येऊ शकलं तर, सतत चांगलं चांगलं, सदाचार सदाचार, सगळं चांगलं ऐकणं, चांगलं बोलणं, चांगलं खाणं, वाईटांपासून दूर राहणं. नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रासारखा, त्यांना नाही, त्या कमलपत्राला नाही का बाजूला चिखलच आहे सगळा, पण त्या चिखलातून तो उगवतोच ना, त्यावर एक थेंब नसतो पाण्याचा. तसं जर राहायचा प्रयत्न केला तर ते ऋषित्व, आपण ऋषी नाही म्हणू शकत त्या गोष्टीला स्वतःला, कारण तितकी आपली समज नसते. पण सगळं चांगलं असेल तर माझ्यातला झालेला बदल प्रत्येकाला इतका आवडतो आणि त्या आत्म्याला वाटायला लागतं की आता आपण कदाचित आपल्या वडिलांकडे जाऊ शकतो, जे मला अडकून ठेवलंय, जखडून ठेवलंय. पण ह्या मनुष्याला कळलं, बाकी जे इतरांना दुर्मिळ योग आहे. मग इथे जर जाऊ शकतो, तो प्रवास बाहेरचा नाही, अंतर्गत आहे. बाहेर काही बदल करायचा नाही, घर सोडायचं नाही, दार सोडायचं नाही, कर्तव्य सोडायचं नाही, फक्त मनामध्ये शांती. सद्गुरूंनी म्हटलं उत्तिष्ठ जागृत, लक्ष ठेव, जे करत असतील तर वर जायचंय, खाली नाही. कोणतंही काम हृदयामध्ये मी आहे आता, कोणतंही असं करायचं नाही. असं म्हटल्यावर आत्म्याला इतका आनंद होतो की आत्मा म्हणतो आता कदाचित मला वरचा मार्ग मिळेल, जो इतक्या वर्षांपासून तळमळतोय माझा जीव. आता ह्या व्यक्तीला कळलं की आता हा सद्गुरूंचा ऐकायला लागला. अरे महावाक्यांवर अतिशय सुंदर विवेचन करणार आहे. तर त्या महावाक्यांना ऐकून जर याला हा फरक पडला तर मला आता सुटका मिळण्याची शक्यता आहे. कारण मला मरण नाही, मला जन्म नाही, पण निदान माझ्या वडिलांकडे जर जाता आलं तर त्यांच्या मांडीवर मी शांत बसू शकतो. मला देह घ्यायची गरज राहणार नाही, कारण यांनी नको त्या गोष्टी सोडायचं ठरवलं आहे. मग ऋषी नाही जरी म्हटलं तरी ऋषित्व आपण म्हणू शकतो. मग मनुष्यापासून मग आता आपल्याला काय करायचं, पहिली स्टेप कोणती असेल या अद्वैत सिद्धांताच्या अज्ञानाने यांनी सांगायचं असेल तर मनुष्यत्वातून पार व्हायचं आहे. मनुष्य जन्म चांगला आहे, इतका चांगला आहे त्यांनी सांगितलं, पण मनुष्यत्व सोडावं लागणार आहे आता, कारण आपल्याला देवत्वाकडे जायचं आहे ना, ऋषित्वाकडे जायचं आहे. म्हणून मनुष्यातून मनाच्या पार जायचं. मनाला म्हणायचं हे फक्त हृदयाचं ऐकायचं, मनाच्या पार जाणं सोपं नाही. जे मन म्हणतं ते करायचं नाही. ते जर श्रेयस आणि प्रेयसावरही सांगते. आता एकात एक विषय इतके निघतात ते, त्यांनी सांगितलं मनाच्या पार गेला तर मनुष्य ऋषित्वाकडे जातो. मनुष्य ऋषित्वाकडे जातो म्हणजे आपल्यालाच जाणवेल, अरे कालच्यापेक्षा आज जर बदल झाला तर मी चांगलं काहीतरी घेतलंय, सदाचार, आणि आता खाली जाण्याची शक्यता नाही. हे कळलं तर पाहिजे. म्हणून म्हणतात ना की ज्ञान झाल्याबरोबर माणूस जागृत होतो.
ज्ञान आणि वाईट दिलं का त्यांनी? काही मृत्यूनंतर नाही, जन्माच्या आधीची एक गोष्ट सांगून दिली की 2 महिने बाबा तू वचन दिलाय, आणि त्याची ती आत्म्याची तळमळ लक्षात ठेव. ती जी तळमळ, त्याला वचन दिलं ना, त्याच्यामुळे तो तळमळतो, त्याला वर जायचंय आणि तू खाली खेचतोय. सारखा सारखा इथलाच विचार करतोय, कुटुंबाचा, समाजाचा, आणि ह्याचा फक्त स्वतःचाच विचार करतोय. नाही चालणार. जर पशु नाही करत, जर वनस्पती नाही करत, जर तो जड पर्वत नाही करत, तो सुद्धा इतरांना मदत करतो आणि तुला समजून सुद्धा तो स्वतःचं कल्याण करत नाही, असं जेव्हा म्हटलं तर मनुष्यानी मनाच्या पार, कळतंय ना, लक्षात येत आहे ना हा मुद्दा, की मनाच्या पार जर मनुष्य जाऊ शकला, मनुष्य जर मनाच्या पार, मग मनापासून मनाच्या पार अजून वर उसावं लागेल, की मनाच्या पार म्हणजे आत्म्यापर्यंत. आत्म्याला म्हणायचं, आत्म्यात स्थिर व्हायचं, ही समाधी अवस्था ते लोक म्हणतात तसं योगामध्ये, की त्या ठिकाणी 1-2 मिनिटं तरी रोज स्वतःकडे बघून स्वतःमध्ये स्थिर होण्याचं आत्म्याला फार आवडतं. आणि त्या ठिकाणी जी शांती मिळते ह्या लोकांना, भक्ती मार्गात असो, ज्ञानमार्गात असो की योग मार्गात असो, पण ती शांती जी आत्म्याला मिळते ना, बुद्धीचा पराजय केलाय, मनाचा पराजय केलाय, बुद्धीचा सोपा नाही. हृदयाचा हा विजयी शेवट अपूर्व संघर्षाचा. इतका संघर्ष केलाय या हृदयानी की बाबा माझा ऐक, हृदय म्हणजे आत्म्याचा, परमात्म्याचा अंश तुझ्याजवळ ठेवलाय. त्या हृदयाचं जर ऐकलं तर मनाच्या पार म्हणजे उडी मारायची, जी हनुमंतांनी मारली आहे. आता हनुमंतांची उडी फक्त आपण समुद्रावरून म्हणतो ना, समुद्र सुद्धा मनाचं प्रतीक आहे. पाणी आणि चंद्राचा जो संबंध आहे, तसं त्यांनी उडी मारणे म्हणजे त्यांची उडी काय आपल्याला लंकेवर थोडी मारायची आहे. आता त्यांच्यासारखं जर ऐकायचं असेल तर आपल्याला आपल्या मनाच्या पार जाऊ, रामाच्या सोबत. मग ह्या सगळ्या या ज्या संकल्पना आहेत त्या पार करणे म्हणजे मनाच्या पार. मन जे म्हणतं ते फक्त ते आणि तेच नाही, याच्या व्यतिरिक्त हृदय काय बोलताय ते ऐकायचं. 5 मिनिटं रोज द्यायचे, मग 5चे 1 तास करायचा, 1 तास, आणि जास्तीत जास्त वेळ त्याच गोष्टी करायच्या जे आत्म्याला आवडतात. आणि मग तो आत्मा म्हणतो आता मला सुटका मिळण्याची शक्यता वाटते, मग तोही मदत करायला लागतो. तोही त्याला काहीतरी चांगले, म्हणजे आपण म्हणतो ना, काहीतरी संकेत देतो की बघ असं घडल्यामुळे असं घडलं, असं घडल्यामुळे असं. तो सुद्धा संकेत द्यायला, जे आतापर्यंत संकेतच बंद असतात. संकेत देण्यासाठी मनच तयार नाही ना त्याचे घ्यायला. जे न दिसणाऱ्या गोष्टी घ्यायला मन तयार नसतं. त्यामुळे मनापासून आत्म्यापर्यंत, आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत हा जो प्रवास पुढचा, जरी आपण ह्या गोष्टीचा आपण थेरॉटिकल विचार केला, पण अनुभव बाकी या क्षणी सुद्धा घेऊ शकतो हा. आणि अनुभवावर शंकराचार्यांचा भर आहे. मी काहीच मानत नाही म्हणतात जर अनुभव नसेल. अनुभव असेल तर तुमच्याजवळ शून्य ज्ञान चालेल. फक्त उत्तिष्ठ जागृत म्हटलं, सद्गुरूंनी ऐकलं, आणि जर तो अनुभव घेऊ लागला तर मी मानलं, आणि सगळे वेदांत सार काढला आणि सगळं केलं, आणि तू अनुभव नाही घेतला तर तुला शून्य किंमत आहे. त्यामुळे अनुभवजन्य ज्ञान, गणपती असो, शंकर असो, गुरु असो, सगळ्यांकडून तू स्वतः त्यांचा अंश आहे समजून जर शिकत असशील तर आत्म्याला फार आनंद होतो. आणि त्या आत्म्याचा जो खेळ आहे, तो खेळ समजण्यासाठी हा जन्म आहे. हे मनुष्य अतिशय उत्तम असं साधन, चेतनेचं द्वार आपल्याला भगवान म्हणजे मिळालंय असं समजायचं. भाग्य कसंही का असे ना, प्रारब्ध कसंही का असे ना, पण आम्हाला हे जे मिळालेली संधी आहे, ती संधी वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी, त्याचा फायदा आम्ही घेतला पाहिजे. मग वेद म्हणतात, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतम गमय. हे प्रभू, मला असत्याकडून सत्याकडे, आणि अंधकारातून प्रकाशाकडे, आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. आता हे वाक्य कितीतरी वेळा आपण ऐकलेलं आहे, असतो मा सद्गमय, मृत्योर्मामृतम गमय. मृत्यू झाला तरी अमर कसा? कारण आत्मा सुटलाय ना, आणि आत्म्याला काहीच फरक पडत नाही. त्याच्यामुळे आत्मा सरळ परमात्म्यापर्यंत, त्याला अडवलंच नाही कोणी जन्म घेण्यासाठी, अडवू शकलं नाही कोणी जर अडवू शकलं नाही, आत्मा सरळ इथून गेला आणि सरळ परमात्म्यापर्यंत गेला. मृत्यूर्मा अमृतम गमे. देहाचं तसंही काय करायचं होतं? देह नाही तर 2 महिन्यानंतर कळलं होतं आपल्याला आलेला आहे. 2 महिन्यानंतर त्याला कळलं की हा आपल्या पोटात आलेला आहे. मग या देहाला काय किंमत आहे? पण त्या देहामध्ये असलेला जो 2 महिन्याचा जो आत्मा आहे, भगवंताला दिलेलं वचन जर त्यांनी पाळलं तर तो अमरच आहे ना. आणि ते अमरत्वाचा अनुभव आताच घेतोय व्यक्ती. ते पुढे परमात्मा, ब्रह्म, परमात्मा हा जरी गोष्ट सोडला तरी आत्म्याची शांती, आणि आपण म्हणतो गेल्यानंतर शांती मिळेल आत्म्याला, असं नसतं. याच क्षणी मुक्ती शक्य आहे. शंकराचार्य म्हणतात, ज्ञान जर झालं तर तुम्ही आत्म्याला शांत करता, आणि मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या
मणिकर्णिकाच. आता ही जी अवस्था आहे मनाची, ती अवस्था खरंच आत्म्याला आवडते म्हणजेच देवाला आवडते, देवाला आवडते म्हणजेच परमात्म्याला म्हणजेच शिवाला आवडते. शिव म्हणतो स्वतःच्या आईच्या समाधीत स्थिर हो, तर तू आणि मी वेगळा नाही, शिवोहम शिवोहम त्यांनी जर म्हटलं तर शिव म्हणतो हो आहेस, तो तर सगळ्यात भोळा आहे. मग ही जी अवरोहण अवस्था आहे, अवरोहणाची त्यांना सुद्धा खाली यावं लागलं, आपण सुद्धा वर जाऊ शकतो. पण हा वरचा मार्गच बंद केला होता आपण या नरकाच्या किंवा पशुयोनीमुळे. तो जो बंद झालेला मार्ग खुला झाला आणि त्याला अमृताचा मार्ग म्हणला. मृत्योर्मा अमृतम गमय. मग आता अंतिम अवस्था म्हणजे काय, ब्रह्मात विलय. त्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकत नाही, कारण तो फक्त आता थिओरॉटिकल सिद्धांत आहे की त्याचा ब्रह्मात विलय होतो, जसा बाहुलीचा समुद्रात होतो. आणि समुद्रात गेल्यानंतर बाहुली आणि समुद्र वेगळा राहत नाही आणि ती काही वेगळं बांधतही नाही स्वतःला. असा इतकी मोठी संधी आपल्याला भगवंतांनी दिली आहे की मी आणि तू वेगळा नाही. तू कशाला रमतो छोट्यामध्ये. मग जेव्हा आत्मा आपल्या सर्व कर्मा वासना देहातून मुक्त होतो ना, तेव्हा तो म्हणतो मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म. तेच म्हणतात ना शंकराचार्य, तेच म्हणतात अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. तू आहे, मी तूच आहे. केव्हा म्हणेल पण हे सगळं. मला जर छोट्या छोट्या गोष्टी माझ्या महत्वाच्या वाटल्या, नरकाकडे जायचं आणि पशुकडे जायचं ठरवलं, तर मनाच्या पार कसं जाता येईल. आधी सगळ्यात पहिल्यांदा मनाला नियंत्रणात आणणं, ह्यावरती सगळं शंकरांचा भर आहे. मनाला बदलावा. मग आता त्यांनी म्हटलं की आता समजा अवस्था जर विचार केला, मोक्ष म्हणजे काय, तर मोक्षाची संकल्पना आपल्या दृष्टीने असं की आनंद समाधान चित्त टिकत असेल तर. मला हे आवडलं, ही कृपा आहे. ते टिकलं तर ती परमकृपा आहे. आणि ते स्थिर राहिलं, तसंच राहिलं तर ते सौभाग्य आहे. आणि असा हा जो सौभाग्यशाली जन्म जर मिळाला आहे ना, तर ती आपल्या सद्गुरूंची कृपा आणि आपलं प्रारब्ध म्हणायचं अतिशय उत्तम, की यांनी काही फरक पडत नाही. मला आत्म्याला वर आरोहणच करायचं आहे. आत्म्याचं आरोहण करणे म्हणजे तो खुश होणे, तो आनंदी राहणे, हे त्याचं रूपच आहे सरळ. त्याचं वेगळं असं रूप नाही आहे देवाचं. तुमचा आत्मा आनंदी, अगदी सदा आनंदी राहत असेल तर ते माझं रूप आहे, तेच तुमच्याजवळ ठेवलं आहे. आणि प्रत्यक्षात त्याच्याचकडे दुर्लक्ष होतं ना आपलं. मग आता बघा, जड असतात ना, जड म्हणजे केवळ अस्तित्व असतं त्यांना. जडांना आपण पर्वतांना बघतो, किती हजारो वर्षांपासून नुसते बसले आहेत, ह्याकडे लक्ष जात नाही. फक्त आपण आपलं कुटुंब, आपलं समाज, आपली बुद्धी, आपलं एवढंच बघतो ना. तर त्यांचं सुद्धा जडाचं अस्तित्व बघायचं. ते जड अस्तित्व आहे, अवचेतन अवस्था आहे, काही करू शकत नाही. ते अवचेतन अवस्थेमध्ये पडलेले आहेत. नंतर दुसरं वनस्पती, जीवनाची सुरुवात झाली, काही ना काही उगवत आहे, काहीतरी उगवत आहे. आणि जीवनाची सुरुवात जेव्हा झाली ती अर्धचेतन अवस्था आहे. पूर्णचेतन कुठे आहे, ते तर पूर्णच अवचेतन आहे, जड. आणि मग वनस्पती ज्या आहे त्या अवचेतन अर्धचेतन अवस्थेत आहे. नंतर तिसरे आहेत आपले पशु. पशूंमध्ये काय होतं, अनुभव आहे आणि प्रवृत्ती आहे. अनुभव कोणता, मागच्या जन्मी काहीतरी केलं आहे. ते प्रारब्धाचे ते 3 भाग सांगणार, त्याच्यातलं काहीतरी केलंय. आता म्हणतात असं की हे केल्याने हा जन्म, हे केल्याने हा जन्म, अशा प्रकारचं काहीतरी त्यांनी केलंय. म्हणून एखाद्याचं ऋण नाही फेडल्या गेलं तर तो बैलाच्या जन्माला येतो. कुणाला त्रास दिला असेल तर तो साप बनतो. अशा काहीतरी संकल्पना आता आपल्याला त्याच्यात डिटेल जाता येणार नाही. पण पशु म्हणजे काहीतरी अनुभव आहे आणि प्रवृत्ती आहे, त्यांची प्रवृत्ती असते. विंचू म्हणजे चावणार म्हणजे चावणारच. तो म्हातारा हो, तरुण हो, छोटासा असो, तो चावायचं काही सोडत नाही, ते चावणार. असं माणसाने काही ठरवलं नाही आहे की मी चावणार म्हणजे चावणारच, तो बदलू शकतो. हाच तर महत्वाचा फरक सांगायचा आहे त्यांना. म्हणजे जड असतील तर अवचेतन आहे, वनस्पती असतील तर ते अर्धचेतन आहे. ते परोपकार करतात, बदल्यात काहीच घेत नाही, देऊन टाकतात, अर्धचेतन आहे. नंतर तिसरं पशु आहे, ते अनुभव आहे त्यांच्याजवळ. बरेचदा त्यांचे अनुभव आपल्याला समजतात. मागच्या जन्मीचं काही असेल ना, तर तो एखादा मदत करतो, एखाद्याच्या चांगल्या घरात राहतो, हे सगळे अनुभव आहे. प्रवृत्ती आहे त्यांची एक ठरलेली, पण मर्यादित चेतन आहे. त्यांनी जर ठरवलं मला काही करायचं तर करू नाही शकत. त्यांनी जर सांगितलं मला भगवत प्राप्ती करायची आहे, मोक्ष शक्य नाही, तू बांधून ठेवलाय. आणि तसं पाहिलं ना तर आपल्यालाही बांधलाय, पण आपल्याला वाटत नाही बांधलाय म्हणून. प्रत्यक्षात त्यांच्याचसारखं आपल्यालाही बांधलाय कर्माने. पण विवेक दिलाय गणपती बाप्पांनी, त्यातून सुटू शकतो हा नंतरचा भाग आहे. पण जसे पशु बांधले गेले तसे आपणही बांधलं गेलोय, मनुष्य सुद्धा. पण त्या बांधनामध्ये सुटण्याची शक्यता आहे, जी पशूंना नाही आहे. पशूंना नसल्यामुळे पशु अनुभव आणि प्रवृत्ती मर्यादित चेतन आहे. आणि मग ऋषी आणि देव आपले नंतरची मनुष्य. तर मनुष्य राहिला. मनुष्य म्हणजे विवेक आहे आणि निवड करू शकतो. या क्षणी मला पशुसारखं वागायचं नाही, या क्षणी मला तमोगुणांनी भरलेलं वागायचं नाही, या क्षणी मला हे समजलं आहे.
असं जर म्हटलं म्हणजे सगळ्यात चांगली अवस्था आपली आहे. म्हणजे मनुष्य जन्मातली सगळ्यात उच्च कोणत्याही कुळात असो कसाही असो, त्यांनी जर ठरवलं की मला आता अवरोहण करायचं आहे माझ्या आत्म्याचं, मला शांती आणि समाधान मिळवायचं आहे. एक मध्ये मी पाहिला होता, एक व्यक्ती इतका जीर्ण शरीर झालेलं, पण अगदी हातामध्ये झेंडा घेऊन आनंदाने, इतकं जीर्ण शरीर की त्याला म्हटलं देशाने दिलं काय तुला, असं इतकी अवस्था, भिकाऱ्याची अवस्था झालेली त्याची. असा तो जेव्हा पडला होता रस्त्याने, काय दिलं म्हटलं देशाने तुला, तू तर रस्त्यावर पडलाय. नाही नाही, मला समाधान आहे माझ्या देशात राहण्याचं, मी या देशाचा नागरिक आहे याचं मला समाधान आहे, आणि या सगळ्या गोष्टींनी मी अगदी तृप्त आहे म्हणाला. आणि हातात झेंडा घेऊन अगदी सगळ्यांच्या महा आनंद त्यांनी कुठून मिळाला. आपण म्हटलं असतं तुला काय मिळालं, पण त्यांनी नाही, हे मला मिळालंय. मग मिळालं म्हटल्यावर कोणाचं बंधन नाही, त्याचं कोणीच त्याच्या मनावर बंधन टाकू, मी आनंदात आहे म्हणजे आहे, परिस्थिती कशी का असे ना. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा ती निवड केली त्यांनी आनंदाची. अशी निवड आनंदाची पशु करू शकतात? नाही करू शकत. प्राणी करू शकतात, वनस्पती नाही, जड तर काहीच करू शकत नाही. मग या सगळ्या गोष्टींपेक्षा निवड केली, ही जागृत चेतना म्हणतात त्याला. आणि ही जागृत चेतना निद्रिस्तच आहे. जागृत म्हटलं निद्रिस्त आहे. उत्तिष्ठ जागृत जेव्हा सद्गुरू म्हणतात तेव्हा उठतो. अन्यथा आम्ही झोपेत नाही म्हणजे जागृत आहे का? नाही. आपण जागृत आहोत, बघतोय, खातोय, पितोय, सगळं जीवन जगतोय म्हणजे जागृत आहे का? नाही. मग पशुमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? पशुही अर्धचेतन, आपणही अर्धचेतन. कारण उत्तिष्ठ करायचंच नाही आहे, अवरोहणाकडे जायचंच नाही आहे. म्हणजे मनाच्या पार जाणं, मनुष्यापासून मनाच्या पार, मनापासून आत्म्यापर्यंत, आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत, असं जाण्यासाठी जी इच्छा लागते ती जागृत चेतना भगवंतांनी विवेक आणि निवडीच्या दृष्टीने देऊन टाकली. हे कुठे कळतंय जीवाला? ते जीवाला न कळल्यामुळे तो बिचारा तळमळ तळमळ करत पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह दुस्तारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षति डुक्रूय करणे. शंकराचार्य म्हणतात हे जर नाही केलं तर तुला पुनरपि जनमी, तेच ते प्रॉमिस करणं, तेच पुन्हा येणं, ते खाली जाणं, ते पशुयोनी जाणं, हे करावं लागेल. त्यापेक्षा आनंदाचा मार्ग तुला खुला केला आहे. आणि शेवटचा आहे ऋषी आणि शेवटून पहिला आहे ऋषी आणि देव. ज्या ठिकाणी ज्ञान आहे, करुणा आहे, ती आपल्याजवळ नाही ना. ज्ञान आणि करुणा याची वरची स्टेज आहे आपल्या मनुष्याच्या. ज्ञान आहे, करुणा आहे, म्हणजे त्यांची उन्नत चेतना आहे. म्हणजे पहिली चेतना कोणती आहे? अवचेतन. दुसरी आहे अर्धचेतन. तिसरी आहे मर्यादित चेतना पशूंची. चौथी आहे जागृत चेतना आपली असली तर, नाही तर आपण जागृत चेतनेतही येत नाही. आणि नंतर आहे उन्नत चेतना. उन्नत चेतना म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत करुणा. देव कसे असतात? देवांना आठवायचं. मग देवांसारखे सुद्धा आपण होऊ शकतो की नाही? करुणा, बुद्ध, राम, हे सगळे होऊ शकतात. तिथपर्यंत जाऊ शकतो. ती त्यांना उन्नत चेतना म्हटलंय. आणि ब्रह्म, शेवटचं ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे एकत्व. ब्रह्म म्हणजे सगळेच एक आहे. सगळे भरला घनदाट हरी दिसे, सगळीकडे ब्रह्म दिसणे, सगळीकडे मला देवच दिसतोय असं म्हणणे, त्याला म्हणतात परमचेतना. चेतनेचे सुद्धा इतके स्तर आहेत. याच्यामधला मनुष्याचा आपला हा मर्यादित चेतनेचा जो स्तर आहे, त्या मर्यादित चेतनेला आपण जागृत करून, उन्नत करून परमचेतनेमध्ये परिवर्तित करू शकतो. आणि हे सगळं सांगता आहेत, वा, धन्यवाद धन्यवाद, हे सगळं सांगता आहेत आपले सद्गुरू. बरं, सद्गुरूंनी सांगितलं पण आपण ऐकलं नाही तर काय करणार? आपण जर ऐकलं म्हणजे आपल्या ऐकण्याची बुद्धी कोण देणार पुन्हा? वक्रतुंड महाकाय. आणि तोच वक्रतुंड आपल्याला शिवापर्यंत घेऊन जाईल, कारण तो त्याचा पुत्र आहे. त्याच्या सुद्धा काही संकल्पना आहेत वेगळ्या. म्हणजे ह्यावर तर किती चिंतन व्हायला पाहिजे की मनुष्य हा विवेक आणि निवड करून जागृत चेतना, आणि ऋषी आणि देव हे ज्ञान आणि करुणा. त्यांच्याजवळ पूर्ण ज्ञान असतं ऋषींजवळ, त्यांच्याजवळ करुणा असते म्हणून त्यांची उन्नत चेतना असते. आणि ब्रह्म म्हणजे एकत्व, परमचेतना असते. म्हणजे साधी चेतना परमचेतनापर्यंत गेली तर हा जो आत्मा आहे परमात्म्यापर्यंत पोहोचला तर हा नुसती कल्पनासुद्धा किती गोड आहे. या छोट्या छोट्या भानगडीत पडण्यापेक्षा जर आपण सरळ आत्म्याला सोडून दिलं आणि आत्मा जर परमात्म्याला मिळत असेल तो म्हणतो माझ्या घरी चाललो, इतके दिवसाचा त्रास आहे मला, इतके दिवसाचा जन्मानुजन्माचा त्रास भोगताय मी, तो त्रास माझा या जीवानी संपवला आणि त्याला मी आशीर्वाद देतो आणि मी माझ्या परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणजे ही मुक्तीची परम अवस्था आहे. ते करायचं आहे
किंवा ब्रह्म किंवा देव अशा प्रकारचं जरी केलं, म्हणजे आता एक शेवटचं सांगते की जेव्हा आत्मा विसरतो तेव्हा तो पशु बनतो. मग आपण पशुच नाही का? थोडासा जर विचार केला तर चांगला विचार न करत असे नुसतं जन्म म्हणजे आपण आहार निद्रा भय मैथुनांच्या एवढंच जर केलं तर पशु आणि आपल्यात फरक नाही. त्यामुळे आत्म्याला जर आपण विसरलो, आत्मा आणि देह दोन प्रकार आहे, तर देहाला जर जागृत ठेवलं, आत्म्याला विसरलो तर आपण पशु आहे. आणि जेव्हा आत्मा स्मरण करतो, त्या आत्म्याने जर स्मरण केलं तर तो मनुष्य बनतो. आत्ता मनुष्य बनू आपण सद्गुरूंच्या कृपेने. आत्मा आहे आपल्याजवळ हे माहितीच नाही. पशूंसारखं जर जगत असू तर तो पशु आहे. पण ह्या मनुष्य जन्मामध्ये जर मला आत्म्याचं स्मरण झालं, अरे आत्मा आहे आणि आत्म्याला आपल्याला वर न्यायचं आहे, हे सद्गुरूंची आज्ञा आहे आणि मी दिलेलं ईश्वराला दिलेलं वचन आहे, असं म्हटल्याबरोबर आपण मनुष्य बनतो. आत्तापर्यंत आपण मनुष्य बनण्याच्या लायकीचे नाही आहे जर जागृत नसेल तर. आणि तिसरं, जो जाणतो आत्म्याला, आधी म्हटलं जो आत्म्याला विसरतो तो पशु, जो स्मरण करतो तो मनुष्य, जो जाणतो मीच ब्रह्म आहे तो मुक्त. आता ह्या निदान कल्पना तरी आवडायला लागल्यानं होईल. प्रयत्न करायला काय हरकत आहे? सद्गुरूंची कृपा झाली, आनंद मिळाला, तर या सगळ्या गोष्टी या क्षणी सिद्ध झाल्या असंच म्हणायचं पुढे जाऊन. हे सिद्ध झालेलं आहे. गुरुकृपा कधी होईल असं म्हणण्यापेक्षा गुरुकृपा झाली असं म्हटल्यापासून गुरुकृपेला सुरुवात होते. ह्या एका नोटवर आपण थांबू. जो बाहेरील डोळ्यांनी बघतो, यावरती थोडंसं, जो बाहेरून डोळ्यांनी बघतो ना, तो त्याला रूप दिसतं. आता आपल्याला रूप नाही बघायचं. जो बाहेरील डोळ्यांनी बघतो त्याला रूप दिसतं आणि जो आतल्या डोळ्यांनी बघतो त्याला सत्य दिसतं. गणपतीचं सत्य दिसलं, गणपतीरायांचं सत्य दिसलं आणि तो सत्य तत्वाचा ओंकाराचं स्वरूप जर आपल्याला कळायचं असेल तर वर 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 हात असे वर पाहिजे. म्हणून देवाचं भजन करताना हात वर, डोकं वर, नाचायचं. हे सगळे लक्षणं कशाचं आहे? मनुष्यत्वाचं आहे. आणि मनुष्य आतापर्यंत नाहीच आहे. मोकळ्या मनाने हसू शकत नाही तर आपण, मोकळ्या मनाने मला जे पाहिजे ते करू शकत नाही तर आपण पशुच आहे. त्यापेक्षा आपल्याला जे विवेकाने सांगितलंय ते जर केलं गेलं तर आपल्या आत्म्याला खूप आता आत्म्याला शांती मिळते. हा मी आता स्वतःसाठी म्हणजे जिवंतपणे वापरलेला शब्द आहे. आत्म्याला शांती. आणि आत्मा म्हणतो मला कोणत्याही क्षणी माझ्या वडिलांकडे जाता येणार आहे. आता ह्या व्यक्तीने तेवढे प्रयत्न केले आहेत, त्यामुळे तो सुद्धा प्रार्थना करतो भगवंताला की देवा ह्याला यश दे. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.